Hello everyone, welcome to Vidya Prabodhini Competitive Exam Guidance Academy. Once again we are here again with another analysis video. तो 4th ऑगस्टला आपण जी प्रॅक्टिस मॉक टेस्ट घेतलेली त्यातला जो इंग्लिश सेशन आहे त्याचा अनालिसिस आपण या व्हिडिओ मध्ये बघायचा आहे. सो विदाउट फर्दर अडू लेट्स स्टार्ट विथ आवर व्हिडिओ. ओके, सो फर्स्ट आपण क्वेश्चन कुठला सॉल्व करायचा आहे ज्याच्यामध्ये त्यांनी आपल्याला इथे एक सेंटेन्स दिलेला आहे ज्याच्यामध्ये एक हायलाइटेड पार्ट आहे. व्हॉट वी हॅव टू डू की वी हॅव टू रीड द सेंटेन्स and we have to tell whether the highlighted part is grammatically or contextually correct or incorrect, and if it is incorrect you have to choose the proper appropriate option from the given options. So the first sentence is it would be nice, हे चांगलं असेल, for only once, की कधीतरी एकदा, the two of you, तुम्ही दोघे जण could get on means to get along with म्हणजे पटणं each other, की हे चांगलं होईल की कधीतरी एकदा तरी तुमच्या दोघांचं पटेल. So for only once is incorrect phrase. तो इथे phrase पाहिजे at least just for once, एकदा तरी, just for once. So the correct option is just for once. Just for once. Next sentence, from sometimes, काही वेळेला, I had expected, मला वाटलेलं, मी अपेक्षा केलेली होती की बेरेक्स means ब्रिटन एक्झिट म्हणजे युरोपियन युनियन मधून ब्रिटनची एक्झिट करणे म्हणजे बेरेक्स. बट आय एम स्टील सरप्राइज, म्हणजे बरेचदा मला वाटलेलं की ब्रिटनची एक्झिट व्हावी अशी मला अपेक्षा होती, पण तरी सुद्धा माझ्यासाठी हे काय आहे, एक सरप्राईज आहे. सो फॉर समटाइम्स अशी फ्रेज नसते, फ्रेज असते इन सम रिस्पेक्ट्स मीन्स समटाइम्स, काही वेळेला, इन सम रिस्पेक्ट्स. सो इथं इन सम रिस्पेक्ट आहे, पण रिस्पेक्ट सिंग्युलर नाउन येत नाही तर प्लुरल नाउन येत असते. इन सम रिस्पेक्ट, इन सम वेज, टू सम टाइम्स, काही वेळेस मला असं वाटलेलं पण तरी सुद्धा माझ्यासाठी हे काय होतं, सरप्राइझिंग होतं. The fact of the matter is, the fact of the matter म्हणजे the truth. खरी गोष्ट अशी आहे की काहीच केसेस ह्या मॅजिस्ट्रेट कोर्ट पर्यंत पोहोचतात. The actual phrase is the fact of the matter, which is correct. So you don't need any kind of correction over here. फॅक्ट ऑन नसते, फॅक्ट इन नसते, द फॅक्ट टू नसते, द फॅक्ट ऑफ असते, पण इथे पण काय पाहिजे आपलं, द मॅटर. चला नेक्स्ट एक्झाम्पल काय बघूया. नेक्स्ट इज ऍट अ टाइम, एकाच वेळेला, जेव्हा स्टोन्स, दगडफेक पण केली जात होती आणि फायरिंग पण केलं जात होतं. जेव्हा बोलणं हे खूप कठीण असतं अशा वेळेला, पण प्राईम मिनिस्टर्सनी आवाहन केलेलं आहे बरेच वेळेला वाजपेयींना. ओके, सो इथं काय पाहिजे, ऍट अ टाइम व्हेन स्टोन पेल्टिंग अँड फायरिंग, दोन्ही ऍक्शन्स ऍट अ टाइम सुरू आहेत. तो विच वर्ड वी गोना यूज ओव्हर हियर, व्हेन. सो व्हेन स्टोन पेल्टिंग अँड फायरिंग, दगडफेक आणि फायरिंग दोन्ही ऍट अ टाइम सुरू होतं. तो तिथे काय येणार तुमचं, व्हेन येणार in the place of while. China has also, चायनानं पण काय केलेलं आहे, मेड ओव्हरचर म्हणजे हात मिळवणी करणे. आपल्याला बिझनेस डिलिंग मध्ये किंवा फ्युचर काही बेनिफिट्स मिळवण्यासाठी एखाद्या बरोबर हात मिळवणी करणे म्हणजे ओव्हरचर. तो चायनानं हात मिळवणी केलेली आहे वॉशिंग्टनशी. सो मेड अँड ओव्हरचर्स टू वॉशिंग्टन, made an overtures to Washington. So option D is correct. Next काय बघा. Next they have given you idioms and you have to tell the exact meaning of those idioms. So play it by ear म्हणजे कुठलीही गोष्ट
बिना प्लॅनची जशी परिस्थिती येईल तशी त्या पद्धतीने करणे, कुठल्याही प्री प्लॅन प्रिपरेशन न करता करणं, मीन्स टू ऍक्ट विदाउट प्रिपरेशन और विदाउट प्रॉपर प्लॅनिंग मीन्स टू ऍक्ट स्पॉन्टेनियसली, म्हणजे प्ले इट बाय इयर. रेन, कॅट्स अँड डॉग्स म्हणजे खूप जोरात पाऊस पडणे, मुसळधार पाऊस पडणे. इट मीन्स टू रेन हेवीली, नॉट लाईटली, इंटरमिटेंटली म्हणजे अधून मधून थांबून थांबून पाऊस पडालाय, कधी पण पडालाय, अजिबातच पडत नाही, हे पण होत नाही. सो मुसळधार पाऊस पडणे, रेनिंग हेवीली. कांट डू समथिंग टू सेव्ह माय सेल्फ, मी स्वतःसाठी पण काय करू शकत नाहीये, म्हणजे मी काहीच करू शकत नाही, मी हतबल आहे. मीन्स आय एम अनेबल टू डू समथिंग ऍट ऑल, काहीच करू शकत नाहीये. ऑप्शन डी. नेक्स्ट इज टर्न अ ब्लाइंड आय, म्हणजे कानाडोळा करणे, दुर्लक्ष करणे. टू ओव्हरलुक, ऑप्शन बी. फॅट चान्स, आता बघा हा फॅट वर्ड तुम्हाला की नाही मिसगाईड करू शकतो. फॅट म्हणजे आपल्याला वाटतं की मोठा चान्स आहे, बिग अपॉर्च्युनिटी आहे. नो, हा फॅट चान्स वर्ड सरकॅस्टिकली बोलला जातोय, म्हणजे की चान्सेस नाही आहेत असा त्याचा अर्थ होतोय, अपोजिट मिनिंग होतोय त्याचं, म्हणजे समथिंग अनलाइकली टू हॅपन, एखादी गोष्ट घडण्याची संभावना नाहीये असा त्याचा अर्थ असतो. चला नेक्स्ट काय बघा. नेक्स्ट क्वेश्चन इज बेस्ड ऑन कनेक्टर्स. दे हॅव गिवन यू 2 sentences and what you have to do, you have to use a proper word to connect those sentences. आता इथे थोडं मिनिंग कंटेक्स्ट, काय कंटेक्स्ट घ्यायचा की त्याचं मिनिंग सेंटेन्सेसचं काय आणि कुठला वर्ड प्रॉपरली ते 2 सेंटेन्सेस जोडू शकतो. ओके बघा, तो बेकनी मला सांगितलं कशाबद्दल की अबाउट अन इंटरेस्टिंग शिफ्ट, एक खूप इंटरेस्टिंग बदल झालेला आहे. कशामध्ये? तिच्या थिंकिंग मध्ये एक खूप इंटरेस्टिंग बदल झालेला आहे. पहिल्या वाक्याचा अर्थ आहे. दुसऱ्या वाक्याचं मिनिंग काय आहे? तिने काम केलेलं एका सायन्स म्युझियम मध्ये. सो हे सेंटेन्स कनेक्ट कसं होतं? सिन्स कारण की तिनं काम केलेलं होतं, बट कारण की तिने काम केलेलं होतं, किंवा सॉरी पण तिने काम केलेलं होतं, च्या दरम्यान तिने काम केलेलं होतं, मीन वाईल त्या दरम्यान तिने काम केलेलं होतं, आणि ऑल्दो जरी तिने काम केलेलं होतं. म्हणजे इथं एक्झॅक्ट वर्ड काय होतं की तिच्या विचारांमध्ये बराचसा मोठा असा एक इंटरेस्टिंग बदल झालेला आहे, कारण की सिन्स, इथं वर्ड काय ना सिन्स, सिन्स कारण की तिनं काय केलेलं होतं, सायन्स म्युझियम मध्ये जेव्हा काम केलेलं होतं त्या कारणानं तिच्या विचारांमध्ये खूप सारा बदल झालेला आहे. सो द वर्ड काय येणार इथं? सिन्स. नेक्स्ट, अ बर्निंग डिझायर टू मेक अ डिफरन्स, एक बदल घडवून आणण्याचा जो ज्वलंत इच्छा आहे. ही डिडंट नो वेअर टू बिगिन, त्याला माहित नाहीये कुठं सुरुवात करायची. सो सेंटेन्स मध्ये बघा, एक तर पहिल्यांदा हे दिस इज फुल सेंटेन्स, दिस इज नॉट फुल सेंटेन्स, हे पूर्ण सेंटेन्स नाहीये. इथं बर्निंग डिझायर नाउन आहे पण त्याला वर्ब नाहीये, मीन्स दिस इज अ नाउन फ्रेज, दिस इज युअर नाउन फ्रेज, जी कशानं, ज्याची सुरुवात कशानं होऊ शकते? प्रेपोजिशन न होऊ शकते. कशानं होऊ शकते? इथे तुम्ही काय यूज करू शकता? preposition यूज करू शकता. You can use preposition before noun phrase. You can't use connectors, means conjunctions over here. Although येत नाही, but येत नाही, nevertheless येत नाही. These all are conjunctions. So इथे एक ऑप्शन काय राहतोय आपला? despite. Despite a burning desire to make a difference. Despite की बदल घडवून आणण्याची इच्छा असून देखीलही ही डिडंट नो वेअर टू स्टार्ट, त्याला माहित नव्हतं कुठं सुरुवात करायची. सो इथं काय येणार तुमचं? डिस्पाइट. नेक्स्ट काय बघा, नेक्स्ट आहे द एक्सटेंट ऑफ पॉवर्टी, गरिबीचं जे उतार आलेला आहे त्याचं जे प्रमाण आहे 2009 ते 2012 पर्यंत हे खूप जास्त आहे ऐतिहासिक स्टँडर्ड्सच्या नुसार. ह्या दरम्यान जे गरिबी कमी झालेली आहे त्याचं प्रमाण हे ह्या दरम्यान हे खूप मोठं आहे. प्लस इट इज नॉट ऑल टुगेदर इनप्लाउजेबल. इनप्लाउजेबल म्हणजे न पटण्यासारखं, प्लाउजेबल म्हणजे पटण्यासारखं, अँड इनप्लाउजेबल म्हणजे न पटण्यासारखं.
म्हणजे ते पूर्णपणे न पटण्यासारखं पण नाहीये. सो हे ऍडिशनल कॅटेगरी कनेक्टर वी आर गोइंग टू यूज. तो हा जो उतार आलेला आहे गरिबीमध्ये या दरम्यान जो खूप मोठा आहे आणि तो न पटण्यासारखा पण नाही आहे विचार करायला गेला तर. सो इथे कनेक्टर काय येणार तुमचा अँड कनेक्टर येणार. नेक्स्ट एक्झाम्पल, शी डिड नॉट प्रोव्हाइड डिटेल्स ऑफ देअर कंडिशन्स. तिने त्यांची जी कंडिशन आहे त्याच्या डिटेल्स पण अशा काही पुरवलेल्या नाही आहेत. पण तिने सांगितलेलं आहे की रिकव्हरीसाठी तुम्ही तुमच्या प्रार्थना चालू ठेवा. सो इथे काय येणार तुमचं कंजंक्शन बट. तिने डिटेल दिलेल्या नाही आहेत पण तिचं म्हणणं आहे की तुम्ही तुमचे जे प्रेयर्स आहेत आमच्या रिकव्हरीसाठीच्या त्या कंटिन्यू ठेवा. सो इथे कंजंक्शन कुठलं येणार बट. नेक्स्ट, द प्रोव्हर डझंट अलूड. अलूड म्हणजे डिस्क्राईब. अलूड म्हणजे काय डिस्क्राईब. ती पोयम असलं कुठलंही वर्णन डायरेक्टली करत नाही ज्यामध्ये जीवनाचं सौंदर्य सांगितलं गेलेलं आहे आणि ना की ती डिस्क्राईब करते चेरी ब्लॉसम सारखं हॅपीनेस जे काही काळासाठीच मर्यादित असतं. म्हणजेच ह्याच्यामध्ये पण सांगितलंय की ती काय कुठलं असं चांगली लाईफचे सौंदर्य पण दाखवत नाही ना की कुठला असा हॅपीनेस पण दाखवते. म्हणजे हे कसले कॅटेगरी कनेक्टर पाहिजे आणि अँड. इट नॉनदलेस डिस्क्राईब. आणि ती असं पण सांगत नाहीये की चेरी ब्लॉसम सारख्या हॅपीनेसचं पण वर्णन करत नाहीये जे काही थोडा वेळ काळासाठी मर्यादित असतात. सो इथे कनेक्टर कुठला येणार तुमचा अँड कनेक्टर येणार. नेक्स्ट काय आहे बघा, नेक्स्ट इज पॅसेज. पहिल्यांदा आपण पॅसेज सॉल्व्ह करूया आणि नंतर आपण पॅराजंबल वरती चर्चा करूया. पॅसेज काय आहे बघा, आय होप की तुम्ही सगळ्यांनी पॅसेज रीड केलेला असेल आणि असं अज्युम करून आपण क्वेश्चनचे आन्सर्स बघायचे आहेत. तो फर्स्ट क्वेश्चन इज व्हॉट इज मेंट बाय. काय अर्थ आहे कन्फ्लिक्टिंग कम्युनिकेशन प्रेफरन्सचा. स्टांजा 1 म्हणजे पॅसेज 1 मध्ये जो दिलेला आहे सुरुवातीला त्याचा नक्की काय अर्थ आहे. तर कन्फ्लिक्ट कम्युनिकेशन प्रेफरन्सचा अर्थ काय आहे बघा. इथं त्यांनी सरळ सरळ दिलेला आहे तुम्हाला की कॉर्पोरेटचा जो रोल आहे कॉन्ट्रीब्युट होतोय पुअर कम्युनिकेशन जे कामामध्ये आहे म्हणजे जे कम्युनिकेशन कमी पडतंय त्यांचं एकमेकांशी हे त्याचा मेन विषय आहे. म्हणजे इथे काय कन्फ्लिक्ट कम्युनिकेशनचा प्रेफरन्स काय पुअर कम्युनिकेशन ऍट वर्क प्लेस. सो इथं ऑप्शन काय येतंय ऑप्शन सी जो ऑलरेडी त्यांनी फर्स्ट लाईन मध्येच दिलेला आहे पॅसेजचा. नेक्स्ट क्वेश्चन काय बघा, कम्युनिकेशन इज वन ऑफ द मोस्ट सिग्निफिकंट पार्ट. कम्युनिकेशन हा महत्वाच्या पार्ट्स मधला एक खूप महत्वाचा पार्ट आहे फॉर ऑफ द जॉब. जॉब मध्ये कारण की बिकॉज एम्प्लॉईज हॅव टू स्टेट डिफरंट आयडियाज. एम्प्लॉईज ना वेगवेगळ्या आयडियाज द्याव्या लागतात सिनियर्स ना. असला कुठलाही उल्लेख सेंटेन्स मध्ये पॅसेज मध्ये झालेला नाही. कॉर्पोरेट वर्कर्स हार्डली से एनी वर्ड्स टू इच अदर. ते एकमेकांशी क्वचितच काही बोलतात असं पण काही पॅसेज मध्ये सांगितलेलं नाही. एम्प्लॉईज हार्डली डील विथ एनी ऑफ सिनियर्स. सिनियर्स बरोबर ती त्यांचं डीलिंग नाही असं पण काही सांगितलेलं नाही पॅसेज मध्ये. बट एम्प्लॉईज हॅव टू डील विथ वाईड व्हरायटी ऑफ पीपल. हा हे मात्र पॅसेज मध्ये तुम्हाला फर्स्ट पॅसेज मध्ये सांगितलेलं आहे बघा. इथे सांगितलेलं आहे communication is one of the most significant part of their job because they are dealing with the widest variety of people. चला नेक्स्ट काय क्वेश्चन बघूया. नेक्स्ट क्वेश्चन इज who are the people tend to get caught. कुठले लोक आहेत जे नेहमी कन्फ्लिक्ट्स कम्युनिकेशनच्या प्रेफरन्सच्या कन्फ्लिक्ट्स मध्ये सापडतात. तर कुठले लोक सापडतात, डायरेक्टर्स अँड मिडल मॅनेजर्स सापडतात. म्हणजे कुठला ऑप्शन येतोय बोथ बी अँड सी. फर्स्ट पॅसेज मध्येच त्यांनी तुम्हाला क्लिअर केलंय बघा. कुठले लोक आहेत, डायरेक्टर्स अँड मिडल मॅनेजर्स इन द पर्टिक्युलर टेंड टू गेट कॉट इन द मिडल ऑफ दोज कन्फ्लिक्ट्स. ऑलरेडी फर्स्ट पॅसेज मध्ये ह्याचं डायरेक्ट आन्सर तुम्हाला दिलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन काय बघा, अकॉर्डिंग टू द पॅसेज. पॅसेज नुसार वर्किंग एन्व्हायरमेंट कसा असायला पाहिजे. तर पॅसेज नुसार वर्किंग एन्व्हायरमेंट कसा असायला पाहिजे,
त्याचा आन्सर आहे तुम्हाला पॅसेज मध्ये ऑलरेडी दिलेला आहे बघा. पॅसेज मध्ये तुम्हाला आन्सर दिलेला आहे की वर्किंग इन व्हॉट टू डू अबाउट वर्कप्लेस. वर्कप्लेस बद्दल काय करायला पाहिजे तर वर्किंग एन्व्हायरमेंट मध्ये इट शुडंट बी इट डोंट हॅव टू बी फुल ऑफ मिसकम्युनिकेशन लँड माइन. म्हणजे तिथं मिसकम्युनिकेशन असायला नाही पाहिजे. अँड प्लस त्यांनी काय सांगितलंय, त्यांनी सांगितलंय बिझनेसेस कॅन टेक प्रॅक्टिकल स्टेप्स. त्यांनी प्रॅक्टिकल स्टेप्स घ्यायला पाहिजेत कम्युनिकेशन इम्प्रूव्ह करण्यासाठी. तो इथं आन्सर ऑलरेडी तुम्हाला दिलेला आहे बघा. काय दिलंय त्यांनी, टेक स्टेप टू इम्प्रूव्ह द कम्युनिकेशन प्रोसेस अँड नॉट बी फील्ड विथ मिसकम्युनिकेशन लँड माइन्स. तो ऑप्शन कुठला येणार, बोथ सी अँड डी. ऑप्शन कुठला येणार, बोथ सी अँड डी. नेक्स्ट 25 क्वेश्चन. मिडल मॅनेजर्स हॅव द वर्स्ट ऑफ ऑल वर्ड्स. मिडल मॅनेजर्सची सगळ्यात जास्त गोची होते ह्या सगळ्यामध्ये. मीन्स ह्याचा अर्थ काय आहे, ह्याचा अर्थ डायरेक्ट तुम्हाला पॅसेज मध्ये दिलेला नाही, पण आता बघूया आपण. मिडल मॅनेजर्स आर इल ट्रीटेड बाय सिनियर. सिनियर कडून त्यांना चांगलं वागवलं जात नाही, असलं काहीही बोललं गेलेलं नाही या पॅसेज मध्ये. मिडल मॅनेजर्स डोंट गेट प्रॉपर ट्रेनिंग. ट्रेनिंग त्यांना मिळत नाही चांगली, असलं पण काही सांगितलेलं नाहीये त्यांनी पॅसेज मध्ये. नेक्स्ट काय बघा, मिडल मॅनेजर्स डोंट हॅव द प्रॉपर कम्युनिकेशन स्किल. त्यांच्याकडे प्रॉपर कम्युनिकेशन स्किल्स नाही आहेत आणि त्यामुळे त्यांना खूप सारे प्रॉब्लेम्स फेस करावे लागतात कुठलीही असाइनमेंट टास्क जो दिलेला आहे त्यांना करण्यासाठी. हे पण पॅसेज मध्ये कुठेही मेन्शन केलेलं नाही. मिडल मॅनेजर्स ऑफन, ते नेहमी सापडतात कॉन्फ्लिक्ट कम्युनिकेशन प्रेफरन्सेस मध्ये, विच लीड, ज्याच्यामुळे काय होतंय सगळे प्रॉब्लेम्स किंवा काही गोष्टी आणखी खराब होतात. हे मात्र फर्स्ट पॅसेज मध्ये तुम्हाला इनडायरेक्टली त्यांनी पहिल्या 2 ते 3 लाईन मध्येच सांगितलेलं आहे. सो ऑप्शन कुठला येतो तुमचा, ऑप्शन डी. नेक्स्ट क्वेश्चन काय बघा, टू मूव्ह अप टू द कॉर्पोरेट लॅडर. म्हणजे कॉर्पोरेट मध्ये तुम्ही जेव्हा वर पदांवरती वरच्या लेवलवरती काम करत जाता, एखाद्याला काय करायला पाहिजे, एखाद्याने काय करायला पाहिजे बघा, त्याचा पण आन्सर आपल्याला दिलेला आहे त्यांनी. एखाद्याने इथे डायरेक्ट आन्सर दिले बघा त्यांनी, इथे दिलं एखाद्या व्यक्तीला जर वरच्या लेवलवरती कॉर्पोरेट मध्ये काम करत असेल किंवा तो गेलेला असेल, दे नीड टू जस्ट हॅव अ ब्रॉड अंडरस्टँडिंग ऑफ डिफरंट. त्यांना वेगवेगळ्या कम्युनिकेशनचं नॉलेज असायला पाहिजे, स्टायलिस्टचं वेगवेगळ्या कम्युनिकेशन स्टायलिस्टचं नॉलेज असायला पाहिजे. आणि त्याच सोबत त्यांनी काय अडॅप्ट करायला पाहिजे, त्यांच्या पोझिशन वाईज त्यांचा अप्रोच ऑर्गनायझेशन मध्ये कसा असला पाहिजे हे त्यांनी अडॅप्ट केलं पाहिजे. सो हे आन्सर आहे तुमच्या दिलेल्या क्वेश्चनचं. चला कुठल्या ऑप्शन मध्ये आहे बघूया ते. येस, ब्रॉड अंडरस्टँडिंग पाहिजे वेगवेगळ्या स्टायलिस्ट कम्युनिकेशन स्टायलिस्टचं, आणि त्यांनी त्यांच्या पोझिशन वाईज त्यांचा अप्रोच अडॅप्ट करायला पाहिजे कॉर्पोरेट ऑर्गनायझेशन मध्ये. सो ऑप्शन कुठला येणार, सी, बोथ ए अँड सी. नेक्स्ट, व्हॉट आर द रेमेडीज. काय उपाय मेन्शन केलेले आहेत सेकंड पॅरेग्राफ मध्ये पॅसेजच्या, दॅट कॅन इम्प्रूव्ह द कम्युनिकेशन स्किल, की जे तुमचे कम्युनिकेशन स्किल काय करतील, इम्प्रूव्ह करतील कामाच्या ठिकाणी. तो काय काय दिलेत बघा, लास्ट पॅरेग्राफ मध्ये ह्याचा आन्सर दिले त्यांनी तुम्हाला. लास्ट पॅरामध्ये त्यांनी टू इम्प्रूव्ह वर्कप्लेस कम्युनिकेशन. कम्युनिकेशन इम्प्रूव्ह करण्यासाठी तुम्ही काय करायला पाहिजे, फर्म वाईड ट्रेनिंग करायला पाहिजे, कम्युनिकेशनचे वाईड रेंज टूल्स वापरायला पाहिजेत, तुम्ही अवेअर असायला पाहिजे कम्युनिकेशन मध्ये वेगवेगळे कम्युनिकेशन कुठले कुठले आहेत त्याच्या बाबतीत. ठीक आहे ना, असं त्यांनी सगळं दिलेलं आहे. बघूया चला कुठे ऑप्शन्स आहेत हे. ठीक आहे बघा, क्लिअर, येस, मीटिंगचा क्लिअर गोल पण असायला पाहिजे, हे पण दिलेलं आहे. येस, फॉर एव्हरी क्लिअर गोल्स फॉर एव्हरी स्केड्युल्ड मीटिंग वुड हॅव सिग्निफिकंट इम्पॅक्ट. चला
सो हॅव्हिंग क्लिअरर गोल फॉर एव्हरी स्केड्युल्ड मीटिंग हे एक असायला पाहिजे. फर्म वाईड ट्रेनिंग असायला पाहिजे. हॅव्हिंग वाईड रेंज ऑफ कम्युनिकेशन टूल्स, अवेअरनेस ऑफ कम्युनिकेशन डिफरन्सेस, ऑल ऑफ अबव. सगळ्याच्या सगळ्या गोष्टी काय आहेत, त्याच्या रेमेडीज आहेत तो प्रॉब्लेम इम्प्रूव्ह करण्याच्या. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे बघा. नेक्स्ट क्वेश्चन इज चूज द वर्ड. खाली दिलेल्या ऑप्शन्स मधला एक पर्टिक्युलर वर्ड चूज करा which best expresses the meaning of the following word. Means you have to find out the synonyms. Synonyms शोधून काढायचंय तुम्हाला कुठल्या वर्डचा, प्रोलिफिक वर्डचा. आता इकडे लक्ष द्या. हा जो प्रोलिफिक वर्ड आहे इट हॅज टू मिनिंग्स. प्रोलिफिक has two meanings. First is abundant. Abundant, ample, मोठ्या प्रमाणात, भरपूर, पुष्कळ, plentiful. And prolific चा आणखीन एक meaning आहे to produce or grow in large quantity. आणि पॅसेजच्या दृष्टीनं प्रोलिफिकचा अर्थ आहे मोठ्या प्रमाणात वापर केला जातोय त्या गोष्टींचा. सो तिथं अर्थ काय येतोय तुमच्या पॅसेज वाईज अबंडंट असा अर्थ येतो, खूप मोठ्या प्रमाणात, पुष्कळ प्रमाणात. ओके. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे बघा. नेक्स्ट क्वेश्चन आहे चूज द वर्ड विच इज बेस्ट एक्सप्रेसेस द मिनिंग ऑफ फॉलोइंग वर्ड. मिनिंग सांगितलंय म्हणजे परत तुम्हाला काय शोधायचं आहे, सिनोनिम शोधायचा आहे. पर्क्स. पर्क्स म्हणजे फायदे. पर्क्स म्हणजे फायदे, कुठलीही गोष्ट केल्यानंतर मिळत असलेले फायदे. आता इथे 3 वर्ड आहेत ज्याचे अर्थ आहेत ऍडव्हान्टेजेस फायदे, प्रिक्विजिट्स फायदे, बेनिफिट्स फायदे. तिन्ही पण सिनोनिम्स आहेत. फक्त फरक असा आहे ऍडव्हान्टेज म्हणजे कुठलीही गोष्ट केल्यानंतर जी तुम्हाला त्याच्या सोबत एक पॉवर मिळते, त्यामुळं सुपिरियरिटी मिळते, सुप्रिमसी मिळते, त्याला बोलतात ऍडव्हान्टेज. बेनिफिट म्हणजे सिच्युएशन मधून मिळालेला फायदा. बेनिफिट म्हणजे सिच्युएशन वाईज मिळालेला फायदा जो असतोय त्या त्या वेळेला, त्याला बोलतात बेनिफिट्स. आणि प्रिक्विजिट्स म्हणजे तुम्ही ज्या जॉबवर, ज्या पोस्टवरती काम करताय, तुमच्या पोस्टमुळे, तुमच्या जॉबमुळे जे अधिकार किंवा फायदे हातात तुमच्यामध्ये येतात त्याला बोलतात प्रिक्विजिट. सो ह्या पॅसेज नुसार ह्या पर्क्सचा अर्थ आहे प्रिक्विजिट्स. ओके. नेक्स्ट काय बघा. बोन्स म्हणजे वरदान, डेलिकेसीज म्हणजे फ्रजाईल मॅटर्स, नाजूक गोष्टी. ओके. नेक्स्ट काय आहे चूज द वर्ड विच इज मोस्ट अपोजिट. सो हियर यू हॅव टू फाइंड आउट द अँटोनिमस ऑफ द गिवन वर्ड. कुठला वर्ड दिलाय बघा. इनएव्हायटेबल. इनएव्हायटेबल म्हणजे अटर, अनअवॉइडेबल, विच कॅनॉट बी अवॉइडेड. आणि मग त्याचा अपोजिट वर्ड सांगितलाय त्यामुळे हा तर वर्ड येत नाही. अनअवॉइडेबल म्हणजेच इनएस्केपेबल. इनएस्केपेबल म्हणजे पण जे अवॉइड केलं जाऊ शकत नाही. दीज टू आर सिनोनिम्स. म्हणजे ह्याचा अपोजिट वर्ड कुठला असणार आहे, अवॉइडेबल. प्रिडिक्टेबल म्हणजे ज्याची पूर्व अंदाज तुम्ही पूर्वानुमान लावू शकताय. फॉरसिएबल. नेसेसरी मीन्स रिक्वायर्ड, गरजेचं. सो त्याचा अपोजिट वर्ड कुठला आहे, अवॉइडेबल. ठीक आहे. चला आता एकच क्वेश्चन आपला राहिलाय, तो पण आहे आपला पॅसेज वरचा क्वेश्चन. नॉट पॅसेज, पॅराजंबल. ठीक आहे. पॅराजंबल. चला पॅराजंबल मध्ये काय काय दिलंय बघा. देअर इज अ ग्रेट डिबेट. खूप असं डिबेट आहे, वादविवाद आहे बऱ्याच लोकांमध्ये. अँड समटाइम्स आणि काही वेळेस न्यूज मध्ये पण की ग्लोबल वॉर्मिंग ही खरी तरी गोष्ट आहे का नुसतीच एक होक्स आहे, म्हणजे नुसतीच एक अशीच चेष्टेची मस्करीची गोष्ट आहे. नेक्स्ट द इन्क्रीज्ड व्हॉल्यूम ऑफ. आता ह्याच्यामध्ये काय दिलंय की ग्लोबल वॉर्मिंग वरती क्वेश्चन उभा राहिलेला आहे की आहे पण की नाही. द इन्क्रीज व्हॉल्यूम ऑफ, जो वाढलेलं प्रमाण आहे कार्बन डायऑक्साईडचं किंवा अदर ग्रीन हाऊस गॅसेसचं,
जे रिलीज होतात फॉसिल फ्युएल्स बर्न केल्यामुळं किंवा लँड्स क्लिअर केल्यामुळं, शेतीमुळं किंवा कुठल्या दुसऱ्या ह्युमन ऍक्टिव्हिटीजमुळं, हे ह्यांना मानलं जातं एक प्राथमिक स्त्रोत कशाचा, ग्लोबल वॉर्मिंगचा, दॅट हॅज, जो गेल्या 50 वर्षामध्ये झालेला आहे. सो इथं काय दिलंय रे, ग्लोबल वॉर्मिंगच्या मागची कारणं दिलेली आहेत या सेकंड स्टेटमेंट मध्ये, कॉजेस दिलेले आहेत की कशामुळे ग्लोबल वॉर्मिंग झालेलं आहे. पण दिस इज कॉन्ट्रास्ट कॅटेगरी कनेक्टर. क्लायमेट सायंटिस्ट काय म्हणतात, डेटाकडे बघून की हे जे फॅक्ट्स आहेत ते कसे आहेत, द डाटा अँड फॅक्ट्स, जे दिलेली माहिती किंवा खऱ्या गोष्टी आहेत त्या कशा आहेत की ते प्लॅनेट वॉर्म व्हायले ह्याच्याबद्दल सहमत आहेत. आता बघा, इथं काही लोक सहमत नाही आहेत, पण सायंटिस्ट मात्र काय आहेत, त्या गोष्टी दिलेल्या माहिती आणि फॅक्ट्स बघून सहमत आहेत. मग हे दोन कॉन्ट्रास्ट स्टेटमेंट्स आहेत. म्हणजे इथं आपला पहिला ग्रुप कुठला सापडतोय, ए अँड सी. ठीक आहे, पुढे बघूया. व्हाईल मेनी, जेव्हा बरेच जणांच्या लक्षात आलंय की ग्लोबल वॉर्मिंगचे इफेक्ट्स हे खूप मोठे आहेत, विस्तृत आहेत आणि खूप वेगाने पसरायला लागलेले आहेत इतर कुठल्याही गोष्टींच्या तुलनेत. नेक्स्ट म्हणजे इथं काय आहे, काही लोकांचं मत कसं आहे की इफेक्ट्स आहेत. पुढं, सायंटिस्ट फ्रॉम इंटर गव्हर्नमेंटल पॅनल ऑन क्लायमेट कॅरिंग, हे जे पॅनल मधले जे सायंटिस्ट आहेत जे ग्लोबल वॉर्मिंग वरती काय करायला लागलेत, कॅरिंग आउट ग्लोबल वॉर्मिंग रिसर्च कॅरी आउट करायला लागलेत, हॅव रिसेंटली प्रिडिक्टेड, त्यांच्या आता सध्या लक्षात काय आलेलं आहे, त्यांनी काय अनुमान लावलंय की ऍव्हरेज ग्लोबल टेम्परेचर कुड इन्क्रीज, हे वाढू शकेल बिटवीन 1.4 to 5.8 डिग्री सेल्सिअस बाय द इयर 2100. म्हणजे हे काय आहे रे, फ्युचर प्रिडिक्शन आहे की 2011 पर्यंत इतकं टेम्परेचर आपल्या अर्थचं वाढलेलं असेल, हे त्यांनी प्रिडिक्ट केलंय. म्हणजे हे त्यांनी काय दिलंय, फ्युचर प्रिडिक्शन दिलंय सायंटिस्टचं. चेंजेस रिझल्टिंग फ्रॉम ग्लोबल वॉर्मिंग, ग्लोबल वॉर्मिंग मुळे जे काही बदल व्हायलेत, मे इन्क्लूड, कदाचित त्याच्यामध्ये काय काय होईल, समुद्राची लेवल वाढेल, पोलर म्हणजे हिमालयातला किंवा वरती माउंटेन्स वरचा बर्फ वितळल्यामुळं, तसंच काय होईल, काही स्टॉर्म्स, वादळ निर्माण होतील जे वेदरवरती खूप सिव्हिअर असा इम्पॅक्ट टाकतील. तर इथे बघा, इथे पण हा वर्ब मे इन्क्लूड तुम्हाला परत एक मदत करतोय, हे पण फ्युचर, कदाचित असं पण ह्या गोष्टी पण ह्याच्यामध्ये घडतील. दिस इज अगेन फ्युचर प्रिडिक्शन. म्हणजे हे दोन्हीच्या दोन्ही काय आहेत, तुमचे पोटेन्शियल कॉन्सिक्वेन्सेस आहेत ग्लोबल वॉर्मिंगचे. नेक्स्ट काय बघा, नेक्स्ट आहे ग्लोबल वॉर्मिंग इज टर्म. ग्लोबल वॉर्मिंग ही एक अशी गोष्ट आहे जिथं काय व्हायला, वातावरणामध्ये ऍव्हरेज जे टेम्परेचर आहे ते हळूहळू वाढायला लागले आपल्या पृथ्वीच्या ऍटमॉस्फिअरचं, समुद्राचं, अँड अ चेंज दॅट इज बिलीव्ड टू बी, आणि असं मानलं जाते की हा जो चेंज होणार आहे हा परमनंट असणार आहे, जो अर्थचं क्लायमेट कायमचं बदलून टाकेल. सो इथं तुम्हाला काय दिलंय, इथं ग्लोबल वॉर्मिंगचं इंट्रोडक्शन दिलंय, ग्लोबल वॉर्मिंग काय असतंय हे सांगितलेलं आहे. देन द सायंटिफिक कन्सेन्सस, म्हणजे जे शास्त्रीय मतैक्य आहे क्लायमेट चेंजशी रिलेटेड, ग्लोबल वॉर्मिंग काय आहे, इज दॅट द ऍव्हरेज टेम्परेचर ऑफ द अर्थ हॅज रिझन, हे वाढलेलं आहे 0.4 to 0.8 डिग्री सेल्सिअस हे गेल्या 100 वर्षांमध्ये, असं सायन्स नुसार आपल्याला काय झालेलं आहे, इन्फॉर्मेशन आपण काढलेली आहे. सो ह्याच्यामध्ये काय दिलेलं आहे की ग्लोबल वॉर्मिंग खरोखरच कसं झालंय हे एक प्रूफ दिलेला आहे. चला आता ह्या माहितीनुसार आपल्यामध्ये काय बघा, हे दिलेल्या सगळ्या माहितीनुसार ह्याच्यामध्ये सिक्वेन्स असा लागतोय की एकतर आपल्याला
पेअर सापडलेली आहे. पहिली पेअर काय सापडली आपल्याला, AC ह्या कनेक्टर मुळे. दुसरी पेअर आपल्याला सापडली आहे EF. दिस इज आवर फर्स्ट पेअर. दिस सेकंड इज EF पेअर विच इज फ्युचर प्रिडिक्शन. भविष्य काळातलं प्रिडिक्शन, पोटेन्शियल कॉन्सिक्वेन्सेस ग्लोबल वॉर्मिंगचे काय दिलेत ते दिलेले आहेत त्यांनी आपल्याला. ठीक आहे ना. मग ह्यानुसार आपण आता जर हे जोडले सगळे सेंटेन्सेस, तर ह्या सेंटेन्स मध्ये फर्स्ट सेंटेन्स कुठलं येते, सेंटेन्स येते G, ज्याच्यामध्ये काय दिलेलं आहे, इंट्रोडक्शन ऑफ ग्लोबल वॉर्मिंग. ठीक आहे, ग्लोबल वॉर्मिंगचं इंट्रोडक्शन दिलंय. त्यानंतर आपली स्टेटमेंट येते की बरेच लोक असे मानतात की ग्लोबल वॉर्मिंगचे इफेक्ट्स आहेत खूप मोठ्या प्रमाणात, खूप वेगानं इतर गोष्टींच्या तुलनेत. पण बऱ्याच लोक असं पण म्हणतात की हे ग्लोबल वॉर्मिंग खरं पण आहे की नाही, की नुसतीच काय आहे. ह्या व्हाईल वरून ना, ह्या व्हाईलला हे अपोजिट स्टेटमेंट आहे बघा. बऱ्याच लोकांच्या निदर्शनास आले की ग्लोबल वॉर्मिंगचे खूप मोठे मोठे आणि वेगानं घडणारे काय आहेत, इफेक्ट्स आहेत. आणि जरी बऱ्याच लोकांना असं वाटत असलं तरी बऱ्याच लोकांमध्ये विवाद पण आहे की ग्लोबल वॉर्मिंग खरोखर घडतंय पण की नाही. पण सायंटिस्टच्या नुसार ते घडायला लागलंय. म्हणजे इथे ग्रुप आपल्याकडे फॉर्म होतो. ग्रुप काय आहे, DAC ग्रुप फॉर्म होतोय. सो इथं तुमचं G स्टेटमेंट मध्ये स्टेटमेंट सेकंड येते तुमचं D, ज्याच्यामध्ये काही लोक ग्लोबल वॉर्मिंगचे इफेक्ट्स आहेत, कसे आहेत, सबस्टेन्शियल आहेत, रॅपिड आहेत. पण ए मध्ये काय सांगायला लागलेत ते की काही लोकांना मात्र ग्लोबल वॉर्मिंग आहे की नाही या बाबतीत डाऊट आहे. आणि मग पुढे त्यांनी काय सांगितलंय, सी मध्ये काय सांगितलंय, सी मध्ये सांगितलंय बट सायंटिस्टना मात्र माहितीये की ग्लोबल वॉर्मिंग आहे, वॉर्म व्हायला लागली आपली अर्थ. आणि ज्याचा प्रूफ त्यांनी H मध्ये दिलेला आहे. H मध्ये काय दिलंय त्यांनी, H मध्ये त्यांनी सायंटिस्टनी काय दिलाय, त्याचा प्रूफ दिलाय काय की सायंटिफिक कन्सेप्ट नुसार क्लायमेट चेंज हा ग्लोबल वॉर्मिंग मुळे व्हायला लागलाय. आणि त्यामुळे काय व्हायलंय, आपला ऍव्हरेज टेम्परेचर गेल्या 100 वर्षामध्ये इतक्या प्रमाणात खरोखरच वाढलेलं आहे. हे त्यांनी प्रूव्ह करून दिले H मध्ये. ठीक आहे. आणि मग त्यांनी त्याच्यानंतर ह्या ग्लोबल वॉर्मिंगचं गेल्या 50 वर्षामध्ये काय कारण आहेत, गेल्या 50 वर्षाच्या अभ्यासावरून ही त्यांनी दिलेले आहेत स्टेटमेंट B मध्ये. म्हणजे स्टेटमेंट B मध्ये त्यांनी इथं प्रूफ दिलाय की ग्लोबल वॉर्मिंग आहे आणि ते का आहे त्याच्या मागचे कॉजेस त्यांनी B मध्ये दिलेले आहे. आणि मग त्यानंतर त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे की हे सगळं हे कारण असून पण पुढं आपण काय करू शकतो, काय होणार आहे आपल्याकडून, पोटेन्शियली म्हणजे पोटेन्शियल कॉन्सिक्वेन्स भविष्यात ह्या गोष्टी पण आपल्या घडू शकतात, ज्या E मध्ये आणि F मध्ये त्यांनी तुम्हाला दिलेल्या आहेत. सो E मध्ये आणि F मध्ये त्यांनी तुम्हाला भविष्यामध्ये पोटेन्शियल काय काय कॉन्सिक्वेन्सेस होऊ शकतात ग्लोबल वॉर्मिंगचे हे त्यांनी दिलेलं आहे. सो तुमचा सिक्वेन्स काय आहे, GDACHBEF. सो त्यानुसार क्वेश्चन सॉल्व्ह करूया. फर्स्ट, व्हॉट इज द थर्ड स्टेटमेंट. थर्ड स्टेटमेंट कुठलं आहे आपलं, ए. चला ऑप्शन कुठला येणार, ऑप्शन ए. व्हॉट इज द फर्स्ट स्टेटमेंट. फर्स्ट स्टेटमेंट कुठलं आहे आपलं, G. सो ऑप्शन कुठला येणार, डी. What is the fourth statement? Fourth statement कुठला आपला, C. Fourth statement of the arrangement, C, option A. Which of these following is seventh statement? So seventh statement कुठला आहे बघा आपला, E. E is our seventh statement, option A. And which of the following is your last eighth statement? Eighth statement कुठला आहे आपला, F. F is going to be our last statement, option A. So this is all about our today's
or you can say last test analysis. I hope you will find it helpful. So keep watching.